तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये म्हणजे व्लॉगमध्ये। आणि आजचा व्लॉग असा असणार आहे की आज आपण चाललोय नाशिकला मित्रांनो, कारण की माझ्या गाडीमध्ये प्रॉब्लेम येतोय। आता माझ्या गाडीचे 95,000 किलोमीटर पूर्ण झालेत टोटल, आणि प्रॉब्लेम असा येतोय की आता ब्रेक पॅड पूर्णपणे घासलेले आहेत गाडीचे, आणि जी डिस्क असती तिचा पण मे बी प्रॉब्लेम येऊ शकतो। तर म्हणून आपण तेच सगळं काम करायला चाललोय नाशिकला, सर्व्हिसिंग पण करूया गाडीची आणि बघूया आपण कसं काय 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 प्रॉब्लेम्स आलेत गाडीमध्ये। सो बी विथ मी, बाकीच्या पण गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील नाशिकमध्ये। माझ्या भावाला सुद्धा आज मी भेटणार आहे। सो चला आता आपण निघूया आणि भेटूया तुम्हाला नाशिकमध्ये। तर मित्रांनो, आता आपण कारमध्ये डिझेल भरतोय, आणि कारण की डिझेल खूप कमी होतं गाडीमध्ये, सो डिझेल भरून आता आपण पुढे निघूया। तर मित्रांनो, ही जी प्लेट आहे ही आतमधून ती थोडी तिरपी झालेली आहे, आणि ब्रेक पॅड पूर्ण गेलेले आहेत गाडीचे। त्यानंतर हे जे शॉकअपचे जे किट असतं हे बघा, हे आलतं पूर्ण, ते किटसुद्धा गेलेलं आहे। एक साईडचंच किट गेलं आहे, त्या साईडचं किट चांगलं आहे। तो हे सगळे काम आहे। गाळे ना बीच चांगले बीच चांगले, थोडे त्याला आट्टे हे झालेत ना त्याचे। ते हे दाखवा बरं कसे हालतात, शॉकअपचं किट गेलेलं आहे ते। मित्रांनो, अशी किट गेलेली आहे तेव्हा हे सगळं हालतं शॉकअपचं। तर हे किट चेंज करावं लागणार आपल्याला डावीकडची, आणि या प्लेट्स पण घासून आणावं लागणार आहे, आणि ब्रेक पॅड्स। सो जे गॅरेज आहे हे आमच्या दाजींचंच आहे, रंगनाथ नाव आहे त्यांचं। कधी नाशिकला आले तर आंबट रोडला येऊ शकता तुम्ही, स्वामी ऑटोमोबाईल्समध्ये। हे दाखव इकडं बघा मित्रांनो, हा गाळा आहे, दिसतोय तुम्हाला ही लाईनिंग। इथं थोडं घासावं लागेल प्लेट, मग तेव्हा ते पूर्ण सरळ होऊन मग त्याच्यावर ब्रेक पॅड लागतील। सो आपल्याला हे घासून आणायचं आहे आता। आपल्याला आता सामानाची यादी भेटते काय काय आणायचं आहे दुकानातून, आणि आमचा भाऊ पण आलेला आहे आज। हे बघा एकदम तरतरीत आहे भाऊ, सुट्टी घेतली खास त्यांनी, आणि तो आता आपल्याला घेऊन जाणार दुकानात बाईकवर त्याच्या। मित्रांनो, आता इथं आपण टाकले आहेत घासायला, आणि दुकान आहे, तर अर्धा तासात होऊन जाईल आपलं। 600 रुपये सांगितलेत त्यांनी त्याचे। चल तर मित्रांनो, आता आपण मारुती सुझुकीचे जे आउटलेट आहे तिकडं आलो, जिथं स्पेअर पार्ट्स भेटतात, ते नाशिकमध्येच आहे। सो इकडं आलो, आता ते जेवण करतायत, मग त्यांना लिस्ट देऊ आपण, आणि मग आपल्याला ते जे साहित्य आहे ते घेऊया त्यांच्याकडून। मित्रांनो, हे बघा, आता आम्ही सामान घेऊन चाललेलो आहे, आणि आमचा भाऊ या सामान आहे मध्ये सगळं। आणि खोटं नाही मित्रांनो, सामानची जी किंमत आहे ना, आम्हाला वाटलं होतं 1000-2000 रुपये राहतील, पण ते पण राहिले नाही, ते पण संपले सगळे। तर आता तुम्हाला दाखवतो काय काय सामान घेतलंय आपण ब्रेझासाठी। सो बी विथ मी। आता सामान आणलंय आपण सगळं गाडीचं, तुम्हाला सामान दाखवतो मी काय काय आणलंय बाकी। आणि आता गाडीचं काम चालू होईल थोड्या वेळात। आमचे दाजी जेवायला गेलेत, ते आले की काम चालू करतील। आता आपण पण सामान देऊन घरी जेवायला जाऊया। आता तुम्हाला सामान दाखवतो नेमकी काय काय आणलंय मी। गाईज, हे आहे ब्रेक पॅड। हे ज्या प्लेट तुम्हाला दाखवल्या मी आधी पूर्ण खराब झालेल्या, या प्रॉपर प्लेटिंग घासून वगैरे आणले। त्यानंतर ह्यात पूर्ण सर्व्हिस किट आहे, ज्यामध्ये सर्व्हिस किटला लागणारे सगळे साहित्य असतात।
यामध्ये हे ऑइल आहे, कूलंट आहे, 2 कूलंटच्या बॉटल्स आहेत, हे गिअर ऑइल आहेत आणि हे AC फिल्टर आहे आणि हे फ्रंट स्ट्रट आहे, हे पण आणले आपण. सगळं एवढं सामान आणलेलं आहे आपण आणि ही आपली गाडी आहे. सो आता काम चालू होईल थोड्याच वेळात. मित्रांनो आता आम्ही आमच्या घरी आलोय आणि हे बघा आमचा आवली बाळ आहे. तुझं नाव सांग, जोरात सांग, जोरात सांग. चांबवी. पप्पाचं नाव सचिन आणि आडनाव तुझं? अरे शांभवी नाही, आडनाव सचिन कामाची नाहीये रे, काही कामाची काही येत नाही तुला. तुला शाळेत जायचं की नाही? ते बघ खाती काय पण. तू का बरं आली? तू जा ना पप्पाकडे. का बरं नाही रे? पप्पाकडे नको, मग मम्मीकडे काय आहे तुझं? तू हिंदी में बात करती है क्या? हाँ बोल के दिखा हिंदी में. तेरा नाम क्या है छोकरी? ए छोकरी तेरा नाम क्या है? आमचा आभी भाऊ खूप थकलेला आहे. तो रात्री कामाला गेला होता, खूप थकून आलेला आहे आता आणि तो सकाळी परत जाणार. बघा कसा खुन्नस देतो. हे बघा हे इंटरकूलर आहे, हे इकडं फुटलं आहे पूर्ण. तर आता नवीन घ्यायला गेलं तर 6-6.5 किंमत यायची. तर आता आपण हे रिपेअर करून घेऊया, कारण की खूप कॉस्टली जातं ते घ्यायला गेले नवीन तुम्ही तर. बाकी आता बऱ्यापैकी कामं झालेत. इथं ब्रेक पॅड वगैरे बसून झाली, डिस्क आहे, त्या बाजूचं पण झाले, ऑइल काढून झालं. आता ऑइल टाकतील. हे ऑइल आहे, सिंथेटिक ऑइल आहे आणि आता आपण हे काम करायला जाऊ. तोपर्यंत आमचे इथं दाजी आहेत, ते बाकीचं काम करतील. चला. हे आमचे भाऊ आहेत. भाऊ माहिती आहेत सगळ्यांना. भाऊ पोपचंडीपासून आहेत ना ब्लॉगिंगमध्ये. हे बघा आपलं काम चालू आहे इकडं. हे बघा इकडं पॅच येतो, तो फील करायचं काम चालू आहे. असं हीट करून फील केलं जातं त्याला. इकडं सोल्युशन आहे. इंटरकूलर बसवायचं काम चालू आहे. हे बघा हे या साईडला खाली बसवलं जातं. बाकी आता AC फिल्टर बघा, AC फिल्टरची अवस्था बघा काय झाली, पूर्ण वाट लागली. आता झाली आहे गाडी आपली ओके एकदम. टेस्ट ड्राईव्हला चालले आमचे दाजी. आता टेस्ट ड्राईव्ह घेत आहेत गाडीची. आणि हे बघा साहेब बसले. आता आपण टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेऊया, एकदा घरी भेटूया सगळ्यांना आणि मग निघूया डायरेक्ट आपल्या घरी. आता वॉशिंगचं काम चालू आहे आपलं. गाडी झाली टाकाटक, आता वॉशिंगला आणली आपण. लुक बघा गाडीचा. आधी कशी दिसत होती, धूळ होती फुल. आता बघा फुल ग्लॉस मारते. आता वॉशिंग झाली आपल्या गाडीची, फक्त आता पॉलिश वगैरे राहिली. आता पॉलिश करायचं काम चाललंय. पॉलिश होती आता गाडी. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण घरी पोहोचलोय. मी डायरेक्ट घरचा शॉट घेतलाय कारण की मला खूप टाईम झाला. आत्ता नाही म्हणलं तरी 12 वाजलेत आणि मी घरी 12 वाजता पोहोचलो. आपलं काम वगैरे झाल्यानंतर मी घरी गेलो होतो माझ्या भावाकडे. तिकडं जेवण वगैरे करून मग मी निघालो आणि 12 वाजता पोहोचलो आहे माझ्या घरी. तर असा होता व्लॉग आजचा, छोटासा होता. कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करा आणि भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम मित्रांनो.